किती जणांचा चहा करायचा आपण? तुला चहा येत नाही ना? आता समजा आपल्याला 6 जणांचा चहा करायचा आहे, तर साधारण 3 कप पाणी 3 कप दूध असं त्याचं प्रमाण असतं. तर आपण 3 कप भरून पाणी घेऊयात. चुलीवरच्या जेवणाची चव वेगळी असते असं का म्हणतात? लाकूड जाळतो ना ग आपण. हे गॅस आपण लिक्विड पेट्रोलियम गॅस जाळणं वेगळं आणि हे लाकडाचीच त्या धुराची चव त्यात होते, मिसळली जाते. आणि हा खरा अग्नी, जे अग्नीवर आपण करतो ना, खरं हा अग्नी. ते ते गॅस वरचा तो काय अग्नीच नाही वाटत, म्हणजे असतोच अग्नीच असतो तो. नाव नाही ठेवत त्याला मी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं आर्टिफिशियल. पण लाकूड जाळल्यानंतरचा जो होणारा अग्नी आहे. आता आपण 6 जणांचं करतो ना, तर साधारण आता हे चमच्यावर पण असतं म्हणा, पण एवढे साधारण. पण मला वाटतं बाईला अंदाज येऊन जातो. नंतर सगळा अंदाज आणि दिसण्यावरून कळतं, रंगावरून, वासावरून कळतं की मीठ बरोबर आहे की नाही. पदार्थ शिजल्यानंतर जो वास येतो, त्या वासानेही कळायला लागतं की ते मीठ कमी पडलेलं दिसतंय किंवा तिखट जास्त झालंय. साधारण एका याला अर्धा चमचा आपण म्हणूयात. मी देऊळबंद 2च्या प्रोसेसमध्ये मला हे कळलेलं आहे की मी चहा वाचून राहू शकत नाही. मला चहाचं व्यसन आहे. हे मला माहिती होतं, पण ते एकदम आता त्याच्यावर शिक्का झाला. काय झालं, खूप ऊन होतं आम्ही जेव्हा शूट करत होतो तेव्हा. म्हणजे इतकं प्रचंड ऊन की म्हणजे मला गरुड पुराण आठवत होतं सारखं. तू वाचलं नसेल तर कोणीतरी वाचा, ज्यांनी वाचले त्यांना हा संदर्भ कळेल. मी म्हटलं की आता बहुतेक हाच तो माझा नरकाचा प्रवास असेल आणि आता झालं, आता बास. मी आजारी पडले, फुल रॅश चेहऱ्यावरती, सगळं उठले. 8 दिवस शूटिंग बंद. आणि त्या ह्याच्यामध्ये एकदम गिल्ट आलं ना की आपल्यामुळे शूटिंग थांबलं. तर त्या त्रासामध्ये, गिल्टमध्ये बोलून बसले की मी जोपर्यंत आता शूटिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत चहाच नाही पिणार नाही. उष्णता वाढते चहाने. अशी बोंब झाली माझी. 2 महिने गेले कसे बसे. आणि पावसाळा सुरू झाला. जसा पावसाळा सुरू झाला तसं कुठे राहावं होते चहाशिवाय. जे माझी तगमग. बरं माझं मग काय व्हायचं, चहा प्यावासा वाटला मी काहीतरी खायचे, मग वजन वाढायला लागलो. तर मी म्हटलं नको, हे वजन वाढलं. शूटिंग राहिलंय अजून, ते पूर्ण व्हायच्यात जर वजन वाढलं तर म्हटलं ते वाईट दिसेल. मग म्हटलं स्वामी माफ करा. चहाशिवाय काय राहू शकत नाही. साखर मी साखर घेत नाही चहात. आपण नंतर टाकूयात, मग कपात टाकूयात, ज्यांना जेवढी पाहिजे तेवढी. दिसतंय का उकळलाय? खाली उकळतोय. त्यात हे पितळेचं पातेलं असेल ना ह्याच्यावर, तर मग आणखी चव वेगळी लागते. ॲल्युमिनियमचं वापरू नयेत भांडी. ॲल्युमिनियमचा भांड्यांचा शोध हा 2ऱ्या महायुद्धाच्या दरम्यान लावला गेला. कैद्यांना त्यात अन्न शिजवून देण्यासाठी. कारण त्याच्यात अन्न शिजवलं की बरेचसे आजार पाठीमागे लागतात. त्यामुळे कैद्यांना जास्त काळ जगून करायचं काय ना, त्यामुळे आजारी पाडून लवकरात लवकर मारण्यासाठी त्या ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा हे झाला, खरं शोध लागला. आणि वापरतो सर्व माहिती नसतं ना. चहाचा वास यायला लागला थोडा थोडा. उकळत आहे, छान पेटली. पण म्हणजे ही घरात सेटल, म्हणजे
अरेंजमेंट तुम्ही कशी केली आहे? म्हणजे घरात चूल आहे? हो, मी गॅलरीत माझ्या एका गॅलरीमध्ये असं छान ओटा केलाय, बरं, जो शेणाने मी सारवते. तो ओटा पण मीच बांधला बरं, आणि छान तो शेणाने मी सारवते. बरं. आणि त्याच्यावर चूल केली. मग मोस्टली पावसाळ्यात माझे जास्त ती वापरणं होतं. असं गॅलरीत पाऊस पडताना असेल आणि असं चहा, मेथीची भाजी, इतका सुंदर वास येतो मेथीच्या भाजीचा. पिठल्याचा वास खूप छान येतो चुलीवरच्या पिठल्याचा. वांग्याची भाजी, भरल्या वांग्याची, असा पाऊस पडत असताना भरल्या वांग्याची अशी फोडणी, वांगी अशी शिजत असताना काय वास, अप्रतिम. पण फ्लॅट सिस्टम मध्ये बऱ्याच अडचणी येत असतील, म्हणजे वरती ते रूफला कदाचित काळं नाही होत अगं, असं काहीच होत नाही? असं काही नाही होत. म्हणजे माझा अनुभव तरी सांग. मला बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारला की भिंत काळी होत नाही का, की म्हणजे धुराचा त्रास होत नाही किंवा का. बाहेरचे, शेजारचे, वरचे, खालचे काही नाही, कारण तेवढा धूर होत नाही होत. म्हणजे आता लाकडं व्यवस्थित असतील ना, लाकडांवरती असतं. हा, आता तू ओली कशी पण लाकडं तोडून आणली तर मग त्याचा धूर होणार. मी काय रोजचा स्वयंपाक माझा चुलीवरचा नसतो, त्यामुळे अजून जी लाकडं वाळलेली खाली पडलेली असतात ती मग ती मी गोळा करून आणते. त्यामुळे त्याचं काही होत नाही त्रास. जेवण बनवायला एकंदरीत चुलीवर वेळ लागतो का? हो, आणि चुलीचं कसं असतं, म्हणजे आता जनरली आपल्याकडे गॅस आल्यामुळे ना खूप सोयीस्कर झाले. कधी वाटलं तेव्हा पेटवला की केलं अन्न. तसं चुलीचं होत नाही. चूल एकदा पेटली की सगळं करायचं त्याच्यावर, कारण ती परत विझत परत पेटवायला एक वेगळे कष्ट घ्यावे लागतात ना. त्यामुळे जनरली गावाकडे सकाळी एकदा चूल पेटली सकाळच्याला की मग सकाळच्या चहापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत सगळं जेवण सगळं त्याच्यावरती करायचं. आणि मग नंतर डायरेक्ट मग रात्रीच्या जेवणाला परत पेटवायची. पण हल्ली गावात पण गॅस आलाय ना आता, सगळीकडे आलाय आता. म्हणजे चूल अशी खूप असली तरी वापरली जात नाही असं स्टेज हा. वर असते. मग हेच असं कधी कधी माझ्यांसारखे ज्यांना त्या चुलीबद्दल एक प्रेम आहे, हा. ते शहरात पण चूल हे उकळलेलं असेल अशी आपण हे करूयात, कारण दिसत काहीच नाहीये. बघ. उकळलं. उकळलंय. थांब आता, थांब, मला रंगावरून कळायचं किती बरोबर टाकलंय का. ते वाफा बघ. तुला साखर ना पण चमचा नाहीये. ते पण आता अंदाजानेच घालावी लागेल मला. वाटी गावाकडे साखर खूप घालतात चहात, असं माझं निरीक्षण आहे. आम्ही ना लहानपणी आमच्या गावाला गेलो होतो, तर खूप वर्षांनी गेलो होतो, तर आमच्याकडे ना गया मावशी असायची कामाला, तर तिने आम्हाला चहा करून दिला. तर गावाकडे ना असं थाळ्यात देतात चहा. थाळी असते आणि त्याच्यात ओतून प्यायचं. हा, बशी नाही, थाळी. वडापाव झाला तर चहा. आणि मला जसं आवडतो तसंच झालं. सेम टू सेम. थँक्यू. आणि शिकले पण मी.